मध्यरात्रीची वेळ नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत होत्या। अशातच राज्य उत्पादन शुल्काला एक गुप्त माहिती मिळाली। ती माहिती म्हणजे चांदवड लासलगाव रस्त्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती। ही माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्काचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झाले। यावेळी त्यांनी लासलगाव पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्याचं ठरवलं। ही कारवाई करत असताना राज्य उत्पादन शुल्काच्या गाडीवर कैलास कसबे हे चालक होते। त्यांच्यासोबत लासलगाव पोलिसांचं पथक देखील होतं। अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हर्णूल या ठिकाणी शेतात राज्य उत्पादन शुल्काची गाडी पलटी झाली। यामध्ये वाहन चालक असलेले कैलास कसबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यासोबतच लासलगाव पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी देखील जखमी झाले। मात्र या संधीचा फायदा घेत दारू तस्कर त्या ठिकाणाहून फरार झाले। राज्य उत्पादन शुल्काचे चालक कैलास कसबे यांच्या मृत्यूची बातमी राज्य उत्पादन शुल्काला नक्कीच धक्कादायक होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अवैध दारू तस्करीवर नक्की कुणाचा वरदहस्त आहे आणि अशा दारू तस्करांवर कठोरातील कठोर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये हे आरोपी सापडतात का, पोलीस कशा पद्धतीने तपास करताय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी गुरु, नाशिक।